हाय नमस्ते, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत कटोरी ब्लाऊज. कटोरी ब्लाऊजचं मेजरमेंट आपण ब्लाऊजवरून कसं काढायचं. तर हे माझं 40 साईजचं ब्लाऊज आहे. 40 मेजरमेंट आहे. ह्याची रुंदी, छातीची घडी 40 आहे आणि ह्याची उंची आहे 14.5 इंच उंची आहे. तर आपण पिसावर बघू त्याचं मेजरमेंट. त्याचं अस्तर आहे. तर ब्लाऊज पिसाची घडी ही अशी घालायची असते. तर आपलं 40 साईजचं 40 छातीचं ब्लाऊज आहे. त्याप्रमाणे आपल्याला कमीत कमी 1.5 इंच एक्स्ट्रा घेऊन 11.5 इंचाची घडी टाकायची आहे. तर उंची आहे 14.5 इंच प्लस 1 इंच 15.5 इंच उंची घेऊ आपण. 1 इंच फोल्डसाठी ठेवू. गळा रुंदी घेऊ आपण 2.5 इंच. शोल्डर घेऊ 2.5 इंच आणि मुंडा खोली घेऊ 5.5 इंच. मी प्रत्येकाला 5.5 इंचच मुंडा खोली घेते. परफेक्ट ब्लाऊज बसतात. दीड इंच इथं घेऊ. त्याला गोल शेप देऊ आणि ब्लाऊजच्या गळ्यानुसार तुम्ही उंची गळ्याची उंची ठेवू शकतात. प्रत्येकाची गळा उंची ही वेगवेगळी असते. तर अशी इथून गळा उंची जर मोजली तर प्रत्येकाची वेगवेगळी भरते. त्यामुळे आपण ही इथून गळा उंची मोजायची. हे बघा, ही 4.5 इंच गळा उंची आहे. तर प्लस 1 केलेलं 5.5 इंच आपण इथं ठेवायचं आहे. गळा रुंदी आहे 2.5 इंच. माझं एक कस्टमरचं ब्लाऊज आहे. तर त्यांनी गळा गोलच सांगितलेलं आहे. तर मी इथं गोलच गळा ठेवणार आहे. त्यांना असे ब्रॉड गळे आवडतात, त्यामुळे मी थोडासा ब्रॉड करत आहे. तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ठेवू शकता. नंतर आहे कटोरीचा पुढचा भाग. पूर्ण कटोरी माझी ब्लाऊज पिसावरच निघते. तर आपली छाती रुंदी जेवढी आहे तेवढी तिथं टाकायची आहे. उंची, छातीची रुंदी जेवढी असेल तेवढी छातीची उंची टाकायची आहे. परत मुंडा खोली पुढच्या साईडची 5.5 इंचच ठेवणार आहे मी प्रत्येकाला 5.5 इंचच ठेवते. पुढचा गळा 4.5 मेजरमेंट ठेवते मी. माझे ऑटोमॅटिक माप आहेत. तुम्ही पण असेच टाका. परफेक्ट ब्लाऊज कटिंग होऊन जाईल. 2.5 इंच घेतलं मी इथं पण मी 2.5 इंचच घेते. इथं पण मी 2.5 घेते. प्रत्येक माप हे 2.5 इंचावर घेते मी. इथं जरा क्रॉस घ्यायचं. इथं पण 2.5 इंचच घेतलंय मी आणि राहिलेलं जॉईंट करून टाकायचं. पुढच्या साईडने पण मी 2.5 इंचच घेते. जर जास्त गळा असेल तर थोडासा 3 ठेवलं तरी चालेल तुम्ही. मी 2.5 इंचच घेतले इथं पण. आणि असं गोल शेप मध्ये कटोरीचा भाग काढून घ्यायचा. नंतर हा कटोरीचा वरचा भाग, याला फक्त गोल शेप देऊन घ्या आणि इथून 2.5 इंच मेजरमेंट घ्या आणि ह्याला पण गोल शेप असा देऊन घ्या. इथलं माप आपलं 2.5 इंचच राहील.
हे झालं आपलं पूर्ण ब्लाऊजचं मेजरमेंट. यात बदल तुम्ही एवढाच करायचा आहे, तुमची जेवढी छातीची रुंदी असेल तेवढीच उंची टाकायची तुम्ही इथून इतकी, आणि पूर्ण कटिंग असं करून घ्यायचं. माझं पूर्ण कटिंग हे ब्लाऊज पिसावरच निघतं. मी आता तुम्हाला कटिंग करून दाखवते. अस्तरचा ब्लाऊज आहे हा माझा. प्रथम मी गळा कट करून घेते. असं गोल शेप येऊ द्या. पुढचा हा कपडा राहिलेला स्लीव्स साठी होतो. हे शोल्डर आणि हा मुंडा. कटिंग की दमाने व्यवस्थित करून घ्यायची. कपडा वगैरे हलू द्यायचा नाही. जसं मी इथं 2.5 इंचाचं लिहून दिलंय त्याप्रमाणे तुम्ही जर कटिंग व्यवस्थित केली, व्यवस्थित मांडली, तर तुमचं ब्लाऊज हे परफेक्टच येणार. अगदी तुम्ही नवीन असाल तरी सुद्धा हे मेजरमेंट खूप छान आहे. ऑटोमॅटिक आहे, यात बदल करण्याची काहीच गरज नाही. हा पाठीचा भाग झाला. आणि ही 2 कटोरी, पुढचा भाग झाला कटोरीचा हा, आणि ही साईडची कटोरी. अगदी व्यवस्थित कटोरी दिसते, व्यवस्थित बसते. तुम्ही एकदा नक्की घडी अशी टाकून व्यवस्थित मेजरमेंट टाकून बघा. तुम्हाला जर आवड असेल तर तुम्ही 1-2 कटाईतच ब्लाऊज शिवू शकता. कटिंगचे पण मी टाकणारे व्हिडिओ. याला पेपर कटिंग वगैरे करायची काहीच गरज नाहीये. हा पाठीचा भाग झाला, हे 2 कटोरीचे भाग झाले, हा पण कटोरीचा भाग झाला. आणि आता आपण राहिलेले कपड्यात प्रेशर पट्टी काढून घेणार आहोत. तर मी 3.5 इंचाची प्रेशर पट्टी काढते. आणि ह्या साईडला 3 इंचाची. आपला कुठेही कपडा वेस्टेज जात नाही, त्यामुळे व्यवस्थित पुरतो आपल्याला. व्यवस्थित कटिंग करून घ्या तुम्ही पण. ऐंशी सेंटीमीटरच्या ब्लाऊज पिसामध्ये 11.5ची घडी माझी एकदम सफिशियंट बसून जाते. आता हा राहिलेला कपडा त्याचा आपण स्लीव्स काढूयात. पूर्ण व्यवस्थित फोल्ड करून घ्या. आणि एकदम बरोबर कापून घ्या. फोल्ड केलेला भाग हा आपल्या साईडने येऊन द्या, आणि जो पण आहे तो इकडल्या साईडने राहू द्या. तर ब्लाऊज पिसावर सांगते तुम्हाला मी स्लीवचं माप कसं घ्यायचं ते. हे बघा, हे असं स्लीवचं माप घ्यायचं, जेणेकरून आपल्याला शिवायला थोडा पेस ठेवायचा. तर ह्यांची स्लीव्ज आहे 4.5 इंच. तर आपण 1 इंच मध्ये फोल्ड करण्यासाठी लागतो, तर 5.5 इंच
आपण घेणार आहोत हे मेजरमेंट. इकडल्या साईडने घेतलं तरी चालेल. हे 5.5 इंच, इकडल्या साईडने पण 5.5 इंचचं मेजरमेंट घ्या आणि 2.5 कमी करा. आणि हा ब्लाऊजचा स्लीवचा शेप देऊन घ्या. मस्त असा शेप देऊन घ्या. आणि हा फिश कट देऊन घ्या. हे असं त्याचं कटिंग करून घ्या. घडी अजिबात हलवून देऊ नका. हे झालं आपलं स्लीवचं कटिंग.